तिकडे बातमी ठाण्यातून आहे। ठाणे शहरातील पाणी समस्या, वाहतूक कोंडीसह विविध समस्यांसंदर्भात उद्या मनसे आणि ठाकरे गटाचा ठाण्यात मोर्चा निघणार आहे। हा मोर्चा गडकरी रंगायतन ते थेट ठाणे महानगरपालिकेवर धडकणार आहे। या मोर्चाची दोन्ही पक्षांकडून सध्या जय्यत तयारी पाहायला मिळते। ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर सध्या कार्यकर्त्यांकडून या मोर्चाची बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो लावण्यात आलाय आणि सोबतच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा सुद्धा फोटो लावण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। गेल्या अनेक दिवसांपासून ठाणेकरे वाहतूक कोंडी आणि इतर जे मूलभूत सुविधा त्यापासून कुठेतरी त्रस्त झाल्या, त्यामुळे आता मनसे आणि ठाकरे यांच्या वतीने जे आहे ते उद्या ठाण्यामध्ये मोठा धडक मोर्चा काढण्यात येणार। तत्पूर्वी आपण तर बघा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते मनसे आणि ठाकरे यांच्या वतीने बॅनरबाजीला सुरुवात झालेली आहे। सध्या मी ठाण्यातील जो मुख्यालय महानगरपालिका त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बॅनरबाजीला सुरुवात झालेली आहे। या बॅनरवरती विशेष म्हणजे आपण जर पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताना दिसत गेले अनेक दिवसापासून आपण जर पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येण्याचे बॅनर जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसतात। आता ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताना जो बॅनर आहे तो लावण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर उद्या या धडक मोर्चाला सुरुवात होणार आहे। विशेष म्हणजे गडकरी रंगायतन महानगरपालिका या संपूर्ण जो आंदोलन आहे तो काढण्यात येणार आहे आणि बॅनरवरती जो मजकूर पाहिला तो शिवसेना व मनसेचा धडक मोर्चा येतो आणण्याला गाड्याला अशा पद्धतीचा मजकूर जो आहे तो लावण्यात आलेला। त्याचबरोबर आपण बॅनरवरती जर पाहिला तर आनंद ढिगे आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो जो आहे तो या बॅनरवरती लावणार। त्यामुळे संपूर्णपणे जय्यत तयारी जी आहे आणि धडक मोर्चा कशा पद्धतीने काढावा याची तयारी जी आहे मनसेच्या वतीने करण्यात आली। त्यामुळे ठाणेकरांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावा असाही देखील इशारा आणि असाही देखील आव्हान जे आहे ते मनसे आणि ठाकरेच्या वतीने करण्यात आले। त्यामुळे उद्या कशा पद्धतीने आंदोलन असणार आहे तेच पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिक शेख सोबत रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।